आलेले होता ना बऱ्हाणपूर मधून म्हणजे MP मधून, तर तिकडे तुमचे पूर्वज वगैरे असतील ना? नाही ते त्यांची भूमिका माहित असेल ना? नाही तो त्याच्या नोंदी सुद्धा नाही. तो आहे ना, नोंदी पण नाही मिळाल्या. यांच्या नोंदी नाही, कागद मरत नसते. यांचं कसं आहे, यांचं एक आहे, यांना खूप मोठं हे करायला लागेल. हे एका सभेनं होणार नाही. नोंदच नाही. सगळ्याचं नाही. काय आहे दादा? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठंतरी सांगायला पाहिजे, कारण खूप जण असे वंचित आहे. हा पूर्ण पट्टा संग्रामपूर पासूनचा हा पूर्ण पट्टा वंचित आहे की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही, आणि जातीचे दाखले नसले काहीच करता नाही नाही, यांचं एक आहे ना, यांचं कसं आहे, जातीचे दाखले मिळवण्यासाठी हे करण्यासाठी आपल्याला यांच्यामध्ये येऊन एक दोन हे करायला लागेल. आणि एक दोन यांनी होत नसतं. नाही नाही नाही, दुसरी गोष्ट एक आहे, यांचं खासदार, यांचा उपयोग खासदार आमदार तसं करून नाही, देतात. तसं नाही. तुम्ही सगळ्यांनी ते एक दोन येऊन होत नाही, त्यांना कुठंतरी असं विशिष्ट याच्यामध्ये, जसं आता जरांगे की आम्हाला पूर्ण प्रमाणात द्या, तर तशा पद्धतीचं जर करता आलं की यांना जातीचे दाखले मिळालेच पाहिजेत असं त्याच्यासाठी खूप मोठी चळवळ असेल, किंवा मग आधी भेटणं मंत्रालयात तिकडे. पण आपले आदिवासी मंत्रीच असे आहे हो, लय यांचा वापर करून घेतात. नाही झालं काय की आपले जे मंत्री आहे ना, आपले मंत्री आपलं काहीच करणार. उईके आहे, काय करतो हा उईके, अशोक उईके काहीच करत नाही होतो. त्याचा तर राजीनामा पाहिजे अशोक विखेचा. मग तेच ना, काहीच करत नाही असं हे झालेलं आहे. म्हणजे आपण जावं तर कोणाकडे जावं असं